पालघर जिल्ह्यातील डहाणू शहर आज भरदिवसा झालेल्या धाडसी दरोड्यामुळे हादरून गेला. शहरातील इराणी रोडवरील लक्ष्मी ज्वेलर्स या सराफा दुकानावर तिघा सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तिघेही दरोडेखोर हातात घन तसेच AK-47 सारखी सदृश्य अत्याधुनिक शस्त्र घेऊन दुकानात घुसले. त्यांनी काही क्षणातच दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांना धमकावत दुकानातील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू प्लास्टिकच्या पोत्यात भरलं. दरोडा टाकल्यानंतर आरोपी अत्यंत निर्भयपणे शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेतून पायी चालत बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी बाहेर उभे असलेल्या मोटरसायकलवर बसून घटनास्थळावरून पलायन केलं. भरदिवसा लोकांची मोठी वर्दळ असतानाही आरोपींनी इतक्या धाडसी पद्धतीने गुन्हा केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच डहाणू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि श्वान पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील CCTV फुटेज जप्त करण्यात आलं असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आलं. अद्याप या प्रकरणातील एकही दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. पोलीस विविध दिशांनी तपास करत असून आरोपींचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास, CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांची पडताळणी सुरू आहे. या धाडसी दरोड्यामुळे डहाणू शहरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे. आरोपींना तातडीने अटक करून लुटलेला मुद्देमाल जप्त करण्याची मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे. प्रतिनिधी झहीर शेख, डहाणू.